दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी मोठे पाऊल। नाशिकमध्ये 20 इलेक्ट्रिक व्हीलचेअर वाटप। दिव्यांग बांधवांच्या सशक्तीकरणासाठी आज नाशिकमध्ये 20 इलेक्ट्रिक व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले। न्यू मोशन कंपनी आणि यूथ फॉर जॉब या संस्थांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला। या दोन्ही संस्थांचा उद्देश दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे। या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव आणि संपर्क प्रमुख रामदास खोत, नाशिक शहराध्यक्ष कैलास चव्हाण, सिन्नर तालुकाध्यक्ष संदीप एकनाथ आव्हाड, प्रहार सेवक पंकज बैरागी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या निमित्ताने कैलास चव्हाण यांनी न्यू मोशन आणि यूथ फॉर जॉब यांचे आभार मानले आणि सांगितले की जेव्हा शासन दिव्यांगांच्या मदतीसाठी अपुरे पडते तेव्हा अशा खासगी संस्था पुढे येऊन मदतीचा हात देतात। ही बाब कौतुकास्पद आहे। या उपक्रमामुळे केवळ दिव्यांगांना स्वयंपूर्णता लाभणार नाही तर त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील। यासाठी न्यू मोशन कंपनीने विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या मदतीने अनेक दिव्यांग बांधव आता स्वतःच्या पायावर उभे राहते। यावेळी जय प्रहार असा नारा देत उपस्थितांनी प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या कार्याला सलाम केला। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप आव्हाड, दापूर।